बातमी गणवेशासंदर्भातली आहे। शाळा सुरू झाल्यात त्याला 2 महिने उलटूनही गेलेत, पण विद्यार्थ्यांना काही गणवेश मिळालेला नाही। राज्य सरकारचं गणवेश देण्याचं आश्वासन कागदावरच राहिलंय। शिक्षण मंत्री आता पुढच्या वर्षी वेळेत गणवेश देण्याचं आश्वासनही देतात। राज्यात काय स्थिती आहे बघूया। स्वातंत्र्य दिन शालेय गणवेशाविना राज्य सरकारचं आश्वासन कागदावरच। शिक्षण मंत्री म्हणतात पुढच्या वर्षी वेळेत देणार। ऑगस्ट महिन्यात तर सोडाच, पुढच्या वेळेला शाळा सुरू होताना गणवेश त्यांच्या हातामध्ये मिळतील। राज्यातील काही शाळा वगळता 65,000 शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या 44,60,000 विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार असल्याचं दिसतंय। दरवर्षी शालेय स्तरावर होणारी गणवेश खरेदीची पद्धत मोडीत काढून राज्याच्या पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। मात्र अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये गणवेश शाळांपर्यंत पोहोचलेच नाही। जळगाव, लातूर, पालघर, सोलापूर, नागपूर, हिंगोली, पुणे, अहमदनगर, नाशिक, रायगड या जिल्ह्यांमध्ये गणवेश पोहोचले नाहीत। जूनमध्ये शालेय गणवेश देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन कागदावरच राहिलं असताना आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुढच्या वर्षी गणवेश वेळेत देण्याच्या गोष्टी करतायत। एकाच व्हेंडरला न देता 3 व्हेंडर किंवा 6 व्हेंडरना हे काम द्यावं आणि महिला बचत गटांनी आताच सुरुवात केली आहे, त्याच्यामुळे त्यांची थोडीशी तयारी व्हायची होती। ही तयारी आता त्यांची ह्या वर्षी पूर्ण झाली आहे। त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात तर सोडाच, पुढच्या वेळेला शाळा सुरू होताना गणवेश त्यांच्या हातामध्ये मिळतील। आणि गेल्या वर्षीचे गणवेश हे पहिली सोडली तर प्रत्येकाकडे असतात आणि युजुअली तेच गणवेश ते दरवर्षी वापरत असतात, पण यावर्षी एवढे चांगले गणवेश दिले आहेत की ते त्यांना कितीतरी काळ टिकू शकतील। हिंगोली, एकाही शाळेत अद्याप गणवेश मिळाला नाही। बुलढाणा, एकाही शाळेत अद्याप गणवेश मिळाला नाही। अमरावती जिल्ह्यातही एकाही शाळेत अद्याप गणवेश मिळाला नाही। तर वाशिममध्ये 56,607 गणवेशांची प्रतीक्षा आहे। पालघर जिल्ह्यात 27,060 गणवेशांची प्रतीक्षा आहे। धुळे जिल्ह्यात 82 केंद्रांवर गणवेश वाटप बाकी आहे। जळगावमध्येही 110 केंद्रांवर गणवेश वाटप बाकी आहे। नागपूर जिल्ह्यातही 11 तालुक्यातील अनेक शाळांमध्ये अद्याप गणवेश मिळाले नाहीत। दर्जेदार कापड आलंय असं सांगितलं जात असलं तरी ते शाळेपर्यंत कधी पोहोचणार आणि कपडे शिवून विद्यार्थ्यांना कधी मिळणार याबाबतची साशंकता व्यक्त केली जाते। अनेक शाळा 100 रुपयात गणवेश शिवून देणाऱ्या बचत गटांच्या शोधात आहेत। काय आहे योजना पाहूया। 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 2 गणवेश देण्याची योजना। 4 मार्च 2024 रोजी कापड पुरवण्याचं कंत्राट दिलं। महिला बचत गटांना काम दिलं। प्रति गणवेश 110 रुपये शिलाई खर्च मंजूर आहे। मात्र अनेक बचत गटांना 110 रुपयांना गणवेश शिवून देणं शक्य होत नाहीये। विधानसभा अधिवेशनातही विरोधकांनी शालेय गणवेशाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात गणवेश आणून दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी गणवेश देण्यावरून आणि कापडाच्या गुणवत्तेवरून सभागृहाला आश्वस्त केलं होतं। दरम्यान अद्याप गणवेश मिळाला नसल्यानं मुलांबरोबर पालकांचाही हिरमोड झालाय। सरकार कोणत्या मुहूर्तावर गणवेश देणार हे पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।